संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात महत्त्वाचा समजला जाणारा धावा गुरुवारी बोंडले येथे पार पडल्यानंतर विसावला। मुक्कामी असलेला श्री संत सोपान काकांचा पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे मार्गस्थ झाला। यावेळी श्री संत सोपान काकांच्या पालखीचा रथ आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ शेजारी आणून उभा करण्यात आला। यानंतर दोन्ही संतांच्या भेटी झाल्या। यावेळी दोन्ही पालखी सोहळा प्रमुखांनी एकमेकांना श्रीफळ देऊन भेट घेतली। संत श्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात महत्त्वाचा समजला जाणारा धावा बोंडले तालुका माळशिरस येथील उजनी कालव्याच्या उतारावर मोठ्या उत्साहात पार पडला। बोंडले येथील उजनी कालव्याच्या टेकडीवर पालखी सोहळा आल्यानंतर धावा होणार त्या ठिकाणी पालखी सोहळा थांबवण्यात आला। सोहळा प्रमुख व चोपदार पुढे आले। त्यांनी दिंड्या लावल्यानंतर तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा हा अभंग झाल्यानंतर पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर असलेल्या लाखो वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या जयघोषात भक्तिमय आणि अत्यंत आनंदी वातावरणात वाऱ्याच्या वेगाने देहभान विसरून पंढरीच्या ओढीने या उतारावर बोंडले गावाच्या दिशेने धाव घेतली। धावा उरकून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी बोंडले येथे दुपारच्या विसाव्यासाठी विसावली। यावेळी बोंडले ग्रामस्थांकडून श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास तोफांची सलामी देऊन पालखी सोहळा प्रमुखांना श्रीफळ आणि फेटा देऊन मोठ्या उत्साहात सोहळ्याचे स्वागत करण्यात आले। दरम्यान बोंडले येथील श्री संत तुकाराम महाराजांची पालखी विसावल्यानंतर बोंडले मुक्कामी असलेला श्री संत सोपान काकांचा पालखी सोहळा पुढील प्रवासासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून मार्गस्थ झाला। यावेळी श्री संत सोपान काकांच्या पालखीचा रथ आणि श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी रथ शेजारी आणून उभा करण्यात आला। यानंतर दोन्ही संतांच्या भेटी झाल्या। यावेळी दोन्ही पालखी सोहळा प्रमुखांनी एकमेकांना श्रीफळ देऊन भेट घेतली। बोंडले येथील एकाच वेळी श्री संत सोपान काका, श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील लाखो वारकरी एकत्र आल्यामुळे टाळ मृदुंगाच्या व माऊली तुकारामांच्या जयघोषामुळे आसमंत दुमदुमला होता।
कष्ट